हरे हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी हे रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने रूप पाहता रंजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा आ बहुत सुखताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुखदाची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी 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 म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा. तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप
रखुमा देवी वर बाप रखुमा देवी देवीवर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम जय 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 राम धन्य काळ संत भेटी पाय मिठे पडाली तो पाय मिठे पडाली तो पाय मिठे पडाली तो धन्य काळ संत भेटे पायी मिठे पडले तो पायी मिठे पडले तो पायी मिठे पडले तो धन्य काळ संत भेटे पाय मिठे पडाली तो पाय मिठे पडाली तो पाय मिठे पडाली तो धन्य काळ संत भेटे पायी मिठे पडले तो पायी मिठे पडले तो पायी मिठे पडले तो संदेहाच्या सुटल्या गाठी देहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी देहाच्या सुटल्या गाठी देहाच्या सुटल्या गाठी झालो पोटे शीतळ झालो पोटे शीतळ झालो पोटे शीतळ संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटे शीतळ भाव पोटी शीतळ झालो पोटे शीतळ अवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे या उत्तरा प्रसादे या उत्तरा प्रसादे भवन गीता झाला तारा या उत्तरा प्रसादे या उत्तरा प्रसादे या उतारा प्रसादी संदेहाच्या सुटल्या गाठी 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 झालो पोटे शीतळ झालो पोटे शीतळ झालो पोटे शीतळ संदेहाच्या सुटल्या गाठी झालं पोटे कामा झालं पोटे कामा झालं पोटे कामा तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी कोण दाता याहुनी कोण दाता याहुनी तुका म्हणे मंगळाता कोण दाता याहुनी कोण दाता याहुनी कोण दाता याहुनी संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटे
पोटे शीतळ झालो पोटे शीतळ झालो पोटे शीतळ संदेहाच्या सुटल्या घाटी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ विठोबा रखुमाई गोपार कुमार जय जय गोपार कुमार जय गोपार कुमार गोपार कुमार हो बार गोपार कुमार गोपार 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 धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेट धन्य काळ संत भेट काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो संदेहाच्या तुटल्या गाठी संदेहाच्या तुटल्या गाठी पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठे संदेहाची सुटली गाठे काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटे धन्य काळ संत भेटे पायी मिठी पडली तर आरेना पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या
पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठे संदेहाची सुटली गाठे झाले पोटी शीतळ शीतळ झाले पोटी शीतळ झाले पोटी शीतळ संदेहाच्या तुटल्या गाठी संदेहाच्या तुटल्या गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटे शीतळ झालो झालो पोटी शीतळ शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ संदेहाच्या तुटल्या गाठी संदेहाच्या तुटल्या विठ्ठला 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 बोला बोला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विडाला 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 विठाला कुंडली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरीनाथ भगवान प्रभु रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान पवन सुत हनुमान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज बोलो रे भाई सब संतन की
विधाना 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की पंढरीनाथ भगवान प्रभु रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान पवन सुत हनुमान छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय विधाना 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 धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ भवनदीचा झाला तारा भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ तुका म्हणे मंगळ आता तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कृत विकार बाबाजी सद्गुरु त्या कृपादाने कृत विकार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचित नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव गुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम्
नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरम् काय माझी वाणी मानेल संतांसी रुंजवू चित्तासी आपुलिया सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा मस्तक ही पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक माझ्या पायावर या वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक माझा पायावरी किंवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा यांचा अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रसिद्ध असा संत साधू महात्म्यांची गाठभेट आपल्या जीवनामध्ये झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं याचं चिंतन करणारा अत्यंत गोड 4 चरणाचा अभंग आजच्या द्वितीय दिवसाच्या वाक्पुष्प सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारा यांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात अतिशय दुर्लभातले दुर्लभ संत साधू महात्मे ज्या काळामध्ये माझ्या जीवनात भेटले तो काळ माझ्यासाठी अतिशय धन्य आहे. धन्य काळ संत भेटी. जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, तुकोबारा असे दुर्लभातले दुर्लभ संत साधू महात्मे ज्या काळामध्ये तुम्हाला भेटले ते भेटल्यावर तुम्ही केलं काय हो? जगद्गुरु तुकोबारा म्हटले, ते भेटले कीच मी त्यांच्या पायाला मिठी मारली. पायी मिठी पडली तू. तुकोबाराने विचारलं, तुकोबारा संत साधू महात्मे भेटले त्यांच्या पायाला तुम्ही मिठी मारली, काय फायदा झाला हो? जगद्गुरु तुकोबारा म्हणतात अंतःकरणातल्या सगळ्या संदेहाच्या गाठी सुटून गेल्यात आणि पोटात नाम अंतःकरणामध्ये शीतलता प्राप्त झाली. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. काय केलं हो त्या संत साधू महात्म्यांनी तुमच्या जीवनात आल्यानंतर? जगद्गुरु तुकोबारा म्हणतात ते संत साधू महात्मे आमच्या जीवनात आले, त्यांचं सानिध्य आम्हाला प्राप्त झालं आणि त्यांच्या मुखातलं प्रसाद रूपी महावाक्य आमच्या जीवनातल्या भवसागरातून तरुण जाण्यासाठी तारक ठरलंय. भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादी, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. तुकोबारायांना एक शेवटचा प्रश्न विचारला. तुकोबारा असे दुर्लभातले दुर्लभ संत साधू महात्मे जीवनात भेटल्यानंतर काय परिवर्तन होतं त्याचं चिंतना तुम्ही आम्हाला सांगितलं, पण जे संत साधू महात्मे तुमच्या जीवनामध्ये भेटले ते संत साधू महात्मे नेमके आहेत तरी कसे हो? जगद्गुरु तुकोबाराने 2 विशेषण त्या संत साधू महात्म्यांबद्दल दिले. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात ते संत साधू महात्मे एक मंगल स्वरूप आहे आणि दुसरी गोष्ट ते संत साधू महात्मे दाते आहेत. त्यांच्यासारखं दातृत्व या जगात कोणाचं नाही म्हणून प्रश्नार्थक गुणगुण करू नका. त्यांच्यासारखं दातृत्व जगात कोणाचं नाही म्हणून प्रश्नार्थक शब्द जगद्गुरु तुकोबाराने वापरला. कोण दाता याहुनी तुका म्हणे मंगळाता, कोण दाता याहुनी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. अशा अर्थाचा
श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत गोड अत्यंत पवित्र 4 चरणाचा अभंग आजच्या दुसऱ्या दिवसाच्या वाक्पुष्प सेवेसाठी निवडलेला आहे. झाला आपला कीर्तन. विठाला विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे अत्यंत गरजेचं आहे. ए प्रभू ऐक काय खडखड करू राहिले इकडे पाहा ना. बरोबर 10:30 वाजता संपवतो. काय काळजी करू नका. तुमच्यासाठी कीर्तन करणार आहे मी. कोणासाठी करणार आहे? फक्त काय करायचं नाही, तुम्ही चुळबुळ करायचं नाही, इकडे तिकडे पाहायचं नाही, उठायचं नाही बरं का दीदी. मांडी घालून बसायचं कीर्तन होईपर्यंत. एक हसायचं नाही अजिबात. ऐका, भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने, मारुतरायाच्या कृपाशीर्वादाने, प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने, सकल संतांच्या कृपाशीर्वादाने चालत आलेला हा नाम महोत्सव श्री हरिभक्तीपरायण आदरणीय परमपूज्य श्रद्धेय ब्रह्मलीन श्री कडुबा महाराज दरकवाडीकर, त्याचबरोबर श्री हरिभक्तीपरायण आदरणीय परमपूज्य श्रद्धेय ब्रह्मलीन आबा मास्तर आबा मिस्तरी यांच्या कृपाशीर्वादाने चालत आलेला हा नाम महोत्सव. आणि या नाम महोत्सवातील आजची ही माझ्या वाट्याला आलेली ही द्वितीय दिवसाची वाक्पुष्प सेवा योगायोगाने माझ्याकडे प्राप्त झाली. काय योगाला? आपल्या गावातले आदरणीय आमचे परमार्थ स्नेही श्री हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज आंबोरे, बरोबर आहे ना? आणि आपल्या अकोल्याचे, अकोल्याचेच ना तुम्ही का निकळकचे? आता राम खेळायचे का? सप्ताह होस तर का? बरं. श्री हरिभक्तीपरायण आदरणीय गायनाचार्य आमचे काय ना पाराजी महाराज हिवाळकर आहे का नाही, सहज आपल्या या बदनापूर नगरीमध्ये पवार या गल्लीमध्ये सहज सेवेला मी आलो आणि हे मंडळी योगायोगाने तिथं आले आणि यांना जरा बरं वाटलं थोडंसं. ते म्हणे बाबा म्हणजे एक सेवा पाहिजे. म्हणलं काय हरकत नाही. ते म्हणे पण एकच तारीख उरली. म्हणलं माझी तेवढीच खाली आहे. असा योगायोगाने सहजपणे दंडवत घडे असा योगायोग आला आणि त्या निमित्तानं या पवित्र पावन श्री क्षेत्र रामखेडा या नगरीतील समस्त ग्रामस्थ वारकरी गुणजन महाराज भाविक भक्त सर्वांच्या चरणकमली प्रणिपात नतमस्तक होण्याचं सद्भाग्य या मंडळीमुळे लाभलं. ज्यांचा आवर्जून फोन झाला असे आपल्या गावातील आदरणीय आमचे परमार्थ स्नेही आमचे संजू भाऊ आंबोरे आहे ना, यांच्या विशेष अशा संपर्कातून हा सेवेचा योग या ठिकाणी घडून आला. आजच्या या वाक्पुष्प सेवेला आदरणीय आमचे पाराजी महाराज आहेत, आदरणीय आमचे गायनाचार्य नाना महाराज आहेत. कालच ज्यांच्या मुखारविंदातून अतिशय गोड अतिशय सुंदर कार्यक्रम सेवा आपण श्रवण केली. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार गायनाचार्य भजन सम्राट आमचे परममित्र, आता अंबड या बदनापूर तालुक्यात अंबड या गावामध्ये अतिशय सुंदर वारकरी संप्रदायाचं नेतृत्व कार्य जे अतिशय श्रद्धेने मनोभावनाने करतायत असे आमचे परममित्र श्री प्रकाशजी महाराज तौर, आदरणीय पूज्य बाबा सुद्धा या ठिकाणी आवर्जून हजर आहेत. आदरणीय आमचे दगड घाटे बाबा, आता घाट्याचे दिवस संपले बाबा. आमचे आदरणीय कदम बाबा धोपटेश्वरचे एक तुम्ही? अरे वा वा, लांबचेच. आदरणीय आमचे काय नाव कोरडे, पाऊस पडू राहिला ना. आमचे गोड असणारे चोपदार, आमचे आदरणीय गोड असणारे विनेकरी बाबा इथलेच का? अरे गावातले ऐकणे कोणी? प्रकाश बाबा बसलेले. हा बसायला बी कोणी पाहिजे ना. मृदंगाचे गोड थाप ज्यांचे आहे आमचे श्री हरिभक्तीपरायण आदरणीय अक्षय महाराज गायक. तुम्ही कुठले? ढासल्याचे. बर. आदरणीय गोड पेटी वादक पेटी मास्तर आमचे आदरणीय परमपूज्य आईंदे नाही पण तुम्ही असं बर बर पूज्य बाबा आहेत. माझे सर्व बालगोपाल छोटे छोटे माझे तरुण मित्र मंडळ, वडीलधारे पुरुष मंडळी ज्यांच्या मुखारविंदातून ग्रंथराज ज्ञानेश्वरीची पारायणाची सेवा आपण करत आहात असे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य
आमचे सुभाषजी महाराज शेळके आहे ना बाबा, मला वाटतं बदनापूरमध्ये आपली गाठभेट झाली ती, है का नाही? शेळके बाबा आहेत. आणि गोड असे साऊंड सर्व्हिस ज्यांचे आहे आमच्या गोकुळवाडीचे आहे ना. काय नाव आहे सिस्टमचं? वैजनाथ वैभव संस्था. वा वा, वैभव आहे बरं का आपल्या, खरंच आपल्या संप्रदायाचं वैभव आहे. आम्हाला काय लागत नाही, हे सिस्टम गोड लागते आणि सिस्टम चालवणारा माणूस गोड लागतो. आम्ही काही कोण कमी जास्त सांगितलं आणि त्याने का तिकून डोळे वाटरले का समजा आपला कार्यक्रम फेल गेला. अतिशय गोड अतिशय सुंदर साऊंड सर्व्हिस आहे. वडीलधारे पुरुष मंडळी, बहुसंख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, तुम्हा सर्व मायबापांच्या चरण कमळे प्रणिपात, नतमस्तक, दंडवत करतो. आणि माझे विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय मला जशी बुद्धी देतील त्या बुद्धीप्रमाणे अगदी संकल्पित वेळेत सेवा आटोपण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला बरोबर 1 तासात सेवा संपवतो बरं का, फक्त मांड्या मोडायच्या नाही बरोबर. आणि तुमच्यासाठी मी कीर्तन करणार, हे शेवटपर्यंत ध्यानात राहू द्या. हे मंडळीत आहेत पण तुम्हाला कळायला पाहिजे. ऐका, गोड चिंतन मी तुम्हाला सांगणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून संत साधू महात्मे ज्या काळामध्ये भेटले त्या काळाला जगद्गुरु तुकोबारायांनी धन्यता दिली बरं का बाबा. आता ज्या अर्थी राहू दे ना भाऊ, भाऊ नाही नाही, ते लय गोड लेकरू आहे बा, मला लय आवडलं ते. इवर झोपूस तर त्याला खेळू द्या, लय गोड आहे ते. ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबाराय काळाला धन्यता देतात, त्या अर्थी जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला तो काळ अतिशय दुर्लभ, अतिशय अगम्य, न मिळणारी गोष्ट जगद्गुरु तुकोबारायांना त्या काळात भेटलेली असावी. आणि म्हणूनच जगद्गुरु तुकोबारायांनी त्या काळाला काय दिलेली असावी? धन्यता दिलेली असावी. नाहीतर जगद्गुरु तुकोबारायांच्या सारखे संत साधू महात्मे केव्हाही कोणत्याही दिवसाला कोणत्याही काळाला धन्यता द्यायला ते रिकामे नाही. मग असं काय भेटलं जगद्गुरु तुकोबारायांना त्या काळामध्ये, म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी त्या काळाला तर धन्यता दिली. तर जगद्गुरु तुकोबारायांना जे भेटलं ते जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन केलंय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अतिशय अवघडातली अवघड, अतिशय दुर्लभातली दुर्लभ गोष्ट, न मिळणारी अगम्य गोष्ट जीवनातली कोणती जर असल तर एखाद्या संत साधू महात्म्यांची गाठ भेट होणं आपल्या जीवनातली अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. आणि ते संत साधू महात्मे मला ज्या काळात भेटले तो काळ माझ्यासाठी कसा आहे? अतिशय धन्य आहे. बरोबर, 2 गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये अतिशय दुर्लभ असतात. 2 गोष्टीचं चिंतन आपल्याला करायचं. एक सामान्य दुर्लभ गोष्ट असते. कोणती गोष्ट असते? सामान्य दुर्लभ गोष्ट असते. आणि दुसरी दुर्लभ गोष्ट असते विशेष दुर्लभ गोष्ट. कोणती गोष्ट? एक सामान्य दुर्लभ आणि एक विशेष दुर्लभ गोष्ट. कळतं मी बोललेलं? तुम्हाला कळणं असं सांगतो मी. हे पहा, सामान्य कशाला म्हणतायत? सामान्य गोष्टीचं चिंतन असं आहे, आपण जीवाचं रान करायचं, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र, हाडाचे काढ रक्ताचं पाणी मर 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 करायचे. आणि प्रयत्नांती जर एखादी गोष्ट जर आपल्याला प्राप्त होत असेल तर ती दुर्लभच राहते. पण कशी राहती? सामान्य दुर्लभ गोष्ट असते. मी 2-3 गोष्टीचा उलगडा या दुर्लभ गोष्टीमध्ये करणार आहे. मुलांनो मला सांगा, वाघिणीचं दूध काढून आणणं सोपी गोष्ट आहे का अवघड गोष्ट आहे? बरं, अवघड गोष्ट आहे. कसं काय अवघड आहे? बरं, वाघिणीचं दूध काढायला गेलेला माणूस पुन्हा रिटर्न वापस येईन का? ती वाघीण काय म्हणेन? अशा उन्हाळ्यात जर पाऊस पडायला लागला तर कशाला इकडे तिकडे वाऱ्या वावधानाचं फिरवतो आपला बैस गपचिप निवाऱ्याला, ती काय करेन? त्याला खाऊन टाकेल. एक. बरं, वाघिणीचं दूध आणायचं म्हटलं तर कोणत्याही पात्रात, कोणत्याही ताटात, कोणत्याही पातेल्यात आणून जमत नाही. वाघिणीचं दूध कशात आणावं लागतं? सुवर्णाच्या पातेल्यामध्ये, सुवर्णाच्या कांचनाच्या धातूच्या पात्रामध्ये तो दूध आणावं लागतं. आणि आता सोन्याचं पात्र या अशा दुष्काळ परिस्थितीत, आणि आता ओरिजिनलच्या जवळ 61.62 भाव झाले, आणि अशा परिस्थितीमध्ये कुठून आणायचं सोन्याचं पात्र? अवघड आहे की नाही वाघिणीचं दूध काढून आणणं? पण ऐका, आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असे काही गुरुभक्त झाले, असे काही निष्ठावंत झाले
ज्यांनी गुरुची आज्ञा शिरसावंद्य मानली आणि गिरी गव्हर दगड धोंड्यात जाऊन वाघिणीचं धूत काढून आणलं, ते जर कोण असेल तर ते माझे छत्रपती शिवाजी महाराज दादा. समर्थ रामदास स्वामी आणि जगद्गुरु तुकोबारायांनी सांगावं, राजे जा आणि वाघिणीचं दूध काढून आणा. माझ्या राजाने जावं आणि वाघिणीचं दूध काढून आणावं दादा. दूध काढून आणणं सोपं आहे का अवघड आहे? अतिशय अवघड आहे. पण अशा व्यक्तीकडून घडणं शक्य आहे म्हणून दुर्लभच आहे. पण कसं दुर्लभ आहे? सामान्य दुर्लभ आहे. मी म्हणत नाही, संत साधू महात्म्यांच्या प्रमाणे व्याघ्र सिंहाची दूध जोडी दादा एखाद्या वेळेस वाघिणीचं दूध प्राप्त करून घेता येईल. एक दुसरी गोष्ट मी तुम्हाला विचारतो, माता मावल्यांनो, उगवलेला सूर्य थांबवण्याची ताकद आहे का हो कोणामध्ये? नाही, कोणातच नाही. उगवलेला सूर्य थांबवण्याची ताकद जगाच्या पाठीवर फक्त एक जणाकडे, आणि त्याला म्हणतात पातिव्रत्य धर्माचं पालन करणाऱ्या मातेकडे ती ताकद आहे. तिने आपल्या कपाळीचं कुंकू सूर्याला दाखवलं तर सूर्याची ताकद नाही जागून जागच्या हलायची दादा. तिची सत्ता सूर्यावर चालेल याच्यात नवल नाही, तिची सत्ता देवावर चालते. ही ताकद त्या पातिव्रत्य धर्माच्या महिलेची, आणि तिला जीवनात दुसरी साधना करायची गरजच नाही. माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात, पतीची या मता गोड आवाज द्या थोडा, अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीची गा. आपोआप तिला देवाची प्राप्ती होते. ही ताकद पातिव्रत्य धर्माचं पालन करणाऱ्या मातेमध्ये. मी म्हणत नाही, संत साधू महात्मे म्हणतायत, आस्ता जाता रवी धरवेल. यदा कदाचित उगवलेला सूर्य थांबवता येईल, अवघड गोष्ट आहे. पण अशा पातिव्रत्य धर्माचं पालन करणाऱ्या महिलेकडून ते शक्य आहे म्हणून दुर्लभ आहे. पण सामान्य दुर्लभ आहे. आवाज मोकळा द्या, अजून मोकळा करा, एकदम थोडस ट्रबल द्या मला, रिटर्न द्या थोडस, गोड आवाज का. दोन, आणि तिसरी गोष्ट सांगितली, जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, स्वतःच्या बाहुबलावर समुद्र पार करून जाणं सोपं आहे का अवघड आहे? तुम्हाला पाहता येतं का? पाहणं सोपं आहे का अवघड आहे? कस काय अवघड आहे पाहता येतं म्हणल्यावर? ज्याला पोहता येतं त्याच्यासाठी पोहणं सोपं आहे, पण ज्याला पोहता येत नाही त्याच्यासाठी पाणी कसं आहे? अवघड आहे. आमचे गुरुजी म्हणायचे, ज्याला पोहता येतं ना पाणी त्याच्या लाथा खात, आणि ज्याला पोहता येत नाही पाणी त्याच्या बोकांडी बस. त्याला असं दाबीत ते खाली वर येऊ देत नाही का. मग इथं समुद्र पार करून जायचंय सोपी गोष्ट आहे? अतिशय अवघड आहे. पण आपल्या भारत भूमीमध्ये असे काही देशभक्त, असे काही क्रांतिकारक, आपला भारत स्वतंत्र होण्यासाठी आपला प्राण गेला तर चालेल म्हणून समुद्राच्या मध्ये प्रवास करत असताना चालत्या जहाजातून संडास बाथरूमची खिडकी मोडून छलांग लावली आणि काही का अंतर होईना समुद्र पार करून गेले. ते म्हणजे स्वतंत्रवीर सावरकर दादा. अवघड गोष्ट आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, चंद्रामृत सुखे सेववेल, चंद्रामृत सुखे सेववेल, आवाज आवाज मोकळा. आस्ता जाता रवी धरवेल, बाये हेळा सागर तरवेल, परीच्या साधूची भेटी न होईल गा, ऐसे कैसे आने भेटती ते साधू, ऐसे कैसे आने भेटती ते साधू, परीच्या साधूची भेट न होईल गा, ऐसे कैसे आने भेटती ते साधू, ऐसे कैसे आने भेटती ते साधू. 2 मिनिटं आवाज मोकळा करा. थांबा. सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येईल दादा. या सगळ्या दुर्लभातल्या दुर्लभ गोष्ट आहे, पण सामान्य दुर्लभ गोष्ट आहे. पण कितीही प्रयत्न करा, जीवाचं रान करा,
जी गोष्ट प्रयत्नाने सुद्धा मिळू शकत नाही त्या गोष्टीला विशेष दुर्लभ गोष्ट म्हणतायत. आणि अशी दुर्लभ गोष्ट जगातली कोणती असेल तर परी त्या साधूची भेटी न होईल गा. संत साधू महात्म्यांची गाठ भेट होणं जीवनातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे. बहु अवघड आहे संत भेटी. वा 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 क्या बात बहु है. अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी करुणा केली. परी जग जेठी करुणा केली. ऐसे वर्म माद धावी नारायण. ऐसे वर्म माद धावी नारायण. बस बस बस. गेले नारायण नारायण. जगद्गुरु तुकोबारायांचं गोड प्रमाणे बहु अवघड आहे संत भेटी. तरी जग जेठी करुणा केली. आवाज द्या, मोकळा आवाज करा. अतिशय अवघड संत साधू महात्म्यांची गाठ भेट होणं. थोडं बिको सोडा. श्रीमद भगवत पूज्यपाद शंकराचार्य म्हणतायत जगतामध्ये 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेव देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. अतिशय अवघडातल्या अवघड आणि दुर्लभातल्या दुर्लभ गोष्ट भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी प्रतिपादन केला. 1, माणसाचा जन्म मिळणं अत्यंत अवघड गोष्ट आहे. 2, माणसाचा जन्म मिळाल्यानंतर मुमुक्षुता अवस्था प्राप्त होणं जगातली अत्यंत अवघड गोष्ट आहे. आणि 3री गोष्ट सांगितली, एखाद्या संत साधू महात्म्यांचा तुमच्या माझ्या जीवनामध्ये आश्रय प्राप्त होणं जगातली अत्यंत अवघड गोष्ट आहे. मी थोडं थोडं तुम्हाला बोलत चालणार आहे, थोडं थोडं तुम्ही मला बोलत चालणार. मला सांगा, माणसाचा जन्म मिळणं सोपं आहे का अवघड आहे? बरं, अवघड आहे. बरं, माणसाचा जन्म पुण्याने मिळतो का पापाने मिळतो? जाऊ नका. ऐका, संत साधू महात्मे म्हणतायत माणसाचा जन्म पुण्याने मिळत नाही आणि माणसाचा जन्म पापाने मिळत नाही. ज्या वेळेस पाप आणि पुण्य जेव्हा समतोल होईल तेव्हा माणसाचा जन्म काय होतो? प्राप्त होतो. संत साधू महात्म्यांच्या प्रमाणे पाप पुण्य समान समी तैच पाविजे मनुष्य एवढी. पाप आणि पुण्य जेव्हा समतोल होईल तेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो. 1. 2री गोष्ट सांगितली, या जीवाने येऊन या मृत्यू लोकामध्ये निष्काम पुण्य केलं की निष्काम पुण्याच्या जोरावर मनुष्य जन्म प्राप्त होतो. बहुता सुकृती नरदेह लाधला भक्ती विन गेला अधोगती. किंवा तुलसीदास बाबांचे एक गोड प्रमाणे, बडो भाग मानुष तन पावा. काहीतरी आपलं पूर्व पुण्याचा ठेवाय, काहीतरी निष्काम पुण्य आपण मागच्या जन्मामध्ये केलंय म्हणून आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला. 2. आणि संत साधू महात्मे म्हणतायत तुम्हा आम्हाला जो हा मनुष्य जन्म प्राप्त झाला हा एक आगंतुक योग आहे. न घडणारी गोष्ट घडली आणि तुम्हाला आम्हाला मनुष्य जन्म प्राप्त झाला. कशाप्रमाणे? पावला हा देह कागताली जाय. पावला हा देह कागताली जाय. न घडो पाय घडवाले. घडवाले न घडो पाय घडवाले. पावला हा देह निजाय. पावला हा जगद्गुरु तुकोबारायांचं बोल. शास्त्रामध्ये 1000 न्याय सांगितले. किती न्याय सांगितले? 1000 न्याय सांगितले. त्या 1000 न्यायापैकी एक न्याय आहे त्याला काकटाळीन न्याय म्हणतात. कोणता न्याय म्हणते? काकटाळीन न्याय. काकटाळीन न्याय म्हणजे आंधळ्याच्या हातात कावळा सापडणं, याला म्हणते काकटाळीन न्याय. आता मी तुम्हाला असं विचारतो, कावळा सापडणं सोपे का अवघड आहे?
हा? धरून पाहिला का? चाणक्य म्हणतायत जगतातला सगळ्यात धूर्त आणि सगळ्यात चाणाक्ष पक्षी जर कोणता असेल तर तो कावळा आहे. वायसानांच पक्ष हा धूर्ता. कसा धूर्त आहे ते म्हणतायत, माणसं जर गल्लीन चाललेन, कपाळाला जर गण लावलेला नसन्ना तर तारावर कावळा बसलेला असतो आणि त्या तारावरचा कावळा वरून बसल्या बसल्या समजू लक्षात त्याच्या आलं की ह्या चालणाऱ्या माणसाला गण लावायचा तर ते वरून गण लावतो. लक्षात आलं का? इतका धूर्त पक्षी आहे. ए पुरव, कावळ्याला किती डोळे रे? वा वा वा, किती डोळे? ए चिटिंग करायची नाही बर का. कावळ्याला किती डोळे? कावळ्याला खिडक्या 2 आहे. ह्या ज्या खिडक्या आहे ना, ह्या खिडक्या किती आहे? 2 आहे. पण या खिडक्यातून पाहायची जी दृष्टी, हे दृष्टी किती आहे? एकच आहे. कारण रामायणामध्ये या कावळ्याला एकाक्ष नाव आलंय. काय नाव आलंय? एकाक्ष. संत साधू महात्म्यांनी जर लिहून ठेवलं नसतं तर इमानदारीने सांगतो आपल्याला कळालं नसतं. ऐका, ते कावळ्याचं पिल्लू असं अंगणात खेळत होतं, इकडं तिकडं उड्या मारित होतं. त्याच्या आईने सांगितलं, बाळे हो लय फिरू नको, हे धोत्रावाली येते आणि जाते आणि घेऊन दाव्याला तुला घेऊन यायला गरज आहे पिंडदानाला शिवायची, नेते धरायला, काळजी करू नको. त्याच्या ते बाळ्या आईला म्हणलं, आई तू काही काळजी करू नको, देवाने एकच डोळा दिला असला तरी तो एकच डोळा एवढ्या वेगाने एवढ्या जोरात फिरवीन की या जगतातल्या लोकांना लक्षात येणार नाही कावळ्याला एक डोळे एक 2 डोळे. संत साधू महात्म्याचे उपकार म्हणून कळतं बर का, नाही तर आपल्याला कळणार नाही. एकाक्ष नाव आलंय. आणि तो कावळा एका राजाला पाहिजे होता म्हणून कावळ्याने दौंडी देऊन सांगितलं, जो कोणी कावळा सापडून आणून देईन त्याला अर्ध राज्य बक्षीस दिल्या जाईल. मग आता कोणाला नको बर राज्य, कोणाला नको बर खुर्ची? हे सगळे मरमर जे चालले कशामुळे चालले भाऊ? सगळे मरमर कशामुळे चालले? मग सगळे 2 डोळेवाले कावळा सापडायला लागले पण त्याच्या बापाला कावळा सापडे ना. आणि एक जन्मताच आंधळा व्यक्ती आहे आणि असा मारुतरायाच्या मंदिरासमोर सुंदर प्रभू रामचंद्रजीचं भजन करायला लागला. श्रीराम जय राम जय जय राम. टाळी वाजवायचा, भजन करायचा, टाळी वाजवायचा, भजन करायचा. आणि असं समोरच्या एका झाडावर एक कावळा येऊन बसला आणि 2 डोळेवाले त्याच्या मागे लागले. ते घाबरलं, धांदरलं, त्याला वाटतं आता काही खरं नाही, हे 2 डोळेवाले आपल्याला पकडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असं धावपळीत उडायला गेलं तर समोर त्या आंधळ्याचे टाळीवर जाणं आणि त्याच्या हातात कावळा संगत. आता आंधळ्याला कावळा सापडला. 2 डोळेवाले त्या आंधळ्याजवळ गेले ना, आंधळ्याला म्हणे, आंधळे हो. ते म्हण, काय तुला कावळा सापडला? ते म्हण, मग अरे कालच राजाने दौंडी देऊन सांगितले, जो कोणी कावळा सापडून आणून देईन त्याला अर्ध राज्य बक्षीस दिल्या जाईल. आता ह्या आंधळ्याला कावळा पकडण्याचा झाला अभिमान. आंधळ म्हणे, कावळा सापडीने काय अवघड आहे, कावळा सापडीने काय अवघड आहे. असा वर कावळा धरला होता, असा बगलात दाबील त्याने. आणि त्या 2 डोळेवाल्याला म्हणे असे टाळी वाजवली की कावळा सापडतो. ये भी गया और ये भी गया. आता किती दिवस, किती महिने, किती वर्ष आंधळ्यान टाळ्या वाजल्या म्हणजे टाळीत कावळा येईल? शक्य गोष्ट आहे? अशक्य कोटीतली गोष्ट आहे. न घडणारा घडलं आणि आंधळ्याच्या हातात कावळा सापडला. दादा तसंच तुमच्या आमच्या मनुष्य जन्माचं झालं दादा. न घडणारी गोष्ट घडली आणि तुम्हाला आम्हाला मनुष्य जन्म प्राप्त झाला, मिळाला. अतिशय दुर्लभ आहे दादा मनुष्य जन्म. मी म्हणत नाही, संत साधू महात्म्यांचे गोड प्रमाणे. नरदेह दुर्लभ झाला, नरदेह दुर्लभ झाला, शतवर्षाची गणना, त्यामध्ये यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव
मधुसूदना नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना अरे मधुसूदना गोड प्रमाणे संत साधू महात्म्यांचं संत साधू महात्म्य म्हणतायत नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. श्रीमद भागवत म्हणताय दुर्लभो मानुषो देहो देहिणाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. अतिशय दुर्लभ आहे मनुष्य जन्म, पण मिळाला की नाही आपल्याला? आपल्याला हा मानव देह मिळाला की नाही? म्हणजे 3 गोष्टीतली एक गोष्ट दुर्लभातली दुर्लभ आपल्याला प्राप्त झाली. म्हणजे आता या गोष्टीचं दुर्लभत्व आपल्या जीवनातलं काय झालं? कमी झालं, नष्ट झालं, आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. बरं नुसता मनुष्य जन्म मिळून भागत का? नाही ना. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर दुसरी एक अवस्था प्राप्त व्हावी लागती, त्याला म्हणते मुमुक्षुता. काय म्हणते? कशाला म्हणते मुमुक्षुता? ज्याच्या अंतःकरणामध्ये मोक्षाची तीव्र इच्छा निर्माण झाली त्याला काय म्हणते? कैमी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण तुमचे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे उद्धार पावेन काय कृपा ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. बस अशी तीव्र तळमळ ज्याच्या अंतःकरणात निर्माण झाली त्याला म्हणते मुमुक्षु. सोप्या भाषेत सांगू, संसाराबद्दल प्रपंचाबद्दल ज्याची वृत्ती अनासक्त बनली आणि परमार्थाबद्दल देव प्राप्तीबद्दल ज्याच्या अंतःकरणामध्ये तीव्र इच्छा निर्माण झाली ना त्याला म्हणायचं मुमुक्षु. बर किती असे मुमुक्षु जगात? लय हे का थोडे? मी नेहमी चिंतन सांगत राहतो. देवाने भगवंताने हे सृष्टी निर्माण केली त्यावेळेस 2 प्रकारची सृष्टी निर्माण केली. हे प्रभू, एक सजीव सृष्टी आणि एक जड सृष्टी, एक चेतन सृष्टी आणि एक अचेतन सृष्टी. मी तुम्हाला असं विचारतो, जगामध्ये सजीव सृष्टी जास्त आहे का निर्जीव सृष्टी? बरं, दगड धोंडे माती हे जास्त आहे का बाकीचे प्राणी वगैरे असे जास्त आहे? निर्जीव सृष्टी कशी आहे? जास्त आहे. बरोबर. आता निर्जीव सृष्टीचा विचार सोडून द्या, नुसते सजीव सृष्टीचा विचार करा. मला तुम्ही हे सांगा, या जगामध्ये किड्या मुंगे जीवजंतू हे जास्त आहे का मनुष्य प्राणी जास्त आहे? किड्या मुंगे जीवजंतू हे कसे जास्त आहे का? कारण आपल्या गावात जवळ सगळ्याच प्रकारचे झाडे, पण एखाद्या झाडावर किती मुंगळे आपल्याला मोजता येईल का? पण आपल्या रामखेड्यामध्ये किती लोक आहे सांगता येईल की नाही? कारण का? त्याची गिनती करता येते, बाकीच्या जीवजंतूची गिनती करता येत. सोडून द्या बाकीच्या जीवजंतूचा विचार, फक्त मनुष्य प्राण्याचा विचार करा. मनुष्य प्राण्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहे. एक वर्ग असा आहे ज्याच्या गळ्यात पवित्र पावन तुळशीची माळ आहे, आणि एक वर्ग असे आहे ज्याच्या गळ्यात पवित्र पावन तुळशीची माळ नाही. मला तुम्हाला असं विचारायचं, जगामध्ये माळकरी लोक जास्त आहे का बिगर माळकरी जास्त आहे? अरे बाप, कीर्तनात बसून बरं जाऊ द्या, बाकीच्या लोकांचं सोडून द्या. इथं कीर्तनात बसलेले सगळ्याच्याच गळ्यात माळी आहे का बिगर माळकरी जास्त आहे? मग ज्याला कीर्तन कळत, जे रोज सकाळ संध्याकाळ भगवंताच्या दर्शनाला येतात, ज्याला कीर्तन मान्य, संत मान्य, साधू मान्य, देव मान्य, वेद मान्य, अशा लोकांच्या गळ्यात माळी नाही, तर बाकीच्या लोकांचा भरणाचा ऊतच आला ना हो. तर सोडून द्या बाकीचे लोक. माळकऱ्यात पुन्हा 2 प्रकार आहे. एक माळकरी असा आहे जो कट्टर निष्ठावंत माळकरी, आणि एक माळकरी असा आहे जो टेम्पररी माळकरी. टेम्पररी माळकरी म्हणजे असं सप्ताहाचं वातावरण तयार झालं, असे गाणारे वाजवणारे
पाहिले की त्याच्या मनात अशी इच्छा निर्माण होते, राव काय आनंद आहे परमार्थाचा, हा आनंद आपण बी लुटाव, रोज हरिपाठाला जाव, काकडा कराव, काय मजा आहे. सप्ताह सुरू झाले की खाणे पिणे की तो काही चिंता. मग लोक कहे महाराज महाराज महाराज, काय व्यवस्था आहे. आणि खरं सांगू का, परमार्थाचा काय आनंद वेगळा आहे. सप्ताह सुरू झाला की नाममय वातावरण संपूर्ण गावामध्ये तयार होतं आणि या नामाच्या सात्विकतेने गावातलं सगळं वातावरण कसं होऊन जातं, सात्विक होऊन जातं. रोज सकाळी पारायण अर्धमार्ध झाले की नाश्ता येत असेल, आहे का नाही. पारायण संपत नाही गेलं का पंगत असेल. पारायण संपलं नाही की संध्याकाळी पुन्हा हरिपाठ झाला नाही की पुन्हा संध्याकाळी, म्हणजे 3 टाइम काय आहे, खायचं प्यायचं टेन्शन, चांगलं चांगलं ऐकायला भेटतं, चांगले गायक चांगले वादक श्रवण करायला भेटतात, आनंद वाटतो. आणि त्याला वाटतं राव हा आनंद आपण बी घ्या. मग आमच्यासारख्या एखाद्या कोण पवित्र पावन तुळशीची माळ गळ्यात घालतय, पण दिवसामागून दिवस जाते दादा, एक 4-5-6 महिने ओलांडते आणि इकडची चार्जिंग कमी होती आणि तिकडची चार्जिंग सुरू होते. तिकडची चार्जिंग कळते तुम्हाला, तिकडची चार्जिंग म्हणजे तिकडे फुकट गाड्या, फुकट प्यायला, फुकट खर्च करायला, येऊन येऊन येणार कोण. आता 2024 मध्ये, आता या वर्षात ऐकणार तुम्ही, ताई बाई अक्का विचार करा पक्का, आमच्यावर तुम्हाला बुक्का. हे आकुरळ्यानं आरडावारडा सुरू झाला की ते इकडचं वातावरण चार्जिंग कमी झाले की तिकडच्या वातावरण जातं, ते फुकट प्यायला फुकट गाड्या भेटल्या की मग ते तिकडे जातं, त्या हिशोबच राहतं, तिकडच फिरत, तिकडं ढाब्यावर जातं, तिकडं ढाब्याच्याच खुटीला माळ ऐकित, तिकडच येड्या बाबडीत पडत. कोणतं हे टेम्पररी माळकरी, आपल्याकडे आले की आपल्याकडचं आणि तिकडे गेले की तिकडचं, हे टेम्पररी माळकरी. पण ऐका, आपल्याला त्याचं चिंतन करायचं नाही, आपल्याला चिंतन करायचं ते निष्ठावंत माळकऱ्याचं. त्याचं जीवन असं असतं दादा, पवित्र पावन तुळशीची माळ एकदा गळ्यात घातली की तेथोन या नुठवू माथा आणि मरणा वाचोनी सर्वथा, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ. अशी ज्याची पवित्र पावना झाली इच्छा झालेली आहे त्याला म्हणायचं मुमुक्षू. किती येत असे जगामध्ये, भगवान परमात्मा भगवद्गीतेत म्हणतायत, हजारांमध्ये एखादा असतो ज्याच्या अंतःकरणामध्ये मोक्षाची इच्छा असते. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. हजारांमध्ये सुभाष बाबा एखादा असतो त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे माझी मुक्ती व्हावी, मला मोक्ष मिळावा. किती? हजारांमध्ये. आपल्या गावची लोकसंख्या किती आहे? अर्धी 50. हजारांमध्ये. पण ऐका, माझे ज्ञानोबा त्याच्या पुढे 10 पटीने पुढे गेले. ज्ञानोबा म्हणतात हजारांमध्ये नाही, कोट्यावधी लोकांमध्ये असा एखादा असतो जो या भवसागरातून ही मुक्तीची अवस्था पैल पार करून गेला आणि पलीकडे जाऊन हात वर करून सांगायला लागला, बर का पोहोचलो मी अलीकडच्या कोपऱ्याला, काय काळजी करू. ज्ञानोबारांची भाषा किती गोडे पहा. ज्ञानोबा म्हणतात, थोडासा आस्तेच्या महापुरी रिघता ती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैल तिरे विपायला पावे. ज्ञानोबा म्हणतात कोट्यावधी लोकांमध्ये एखादाच असतो दादा जो जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होतो, आपल्या अवस्था प्राप्त करून पलीकडच्या तीरावर जातो. किती? कोट्यावधी लोकांमध्ये एखादा असतो. 2 गोष्टी मी दुर्लभ सांगितल्या, एक मनुष्य जन्म आणि मुमुक्षता अवस्था प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ आहे. तिसरी गोष्ट सांगितली, एखाद्या संत साधू महात्म्यांचा आश्रय तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ गोष्ट. बाबा किती फिरलो, किती हिंडलो, किती शोधाशोध घेतली, खरं सांगा आपल्याला शोधून संत सापडन का? नाही संत पण मिळत हे हाटी शोधून बाजारात कधीही संत साधू महात्मे आपल्याला भेटत नाही. मग काय करावं आम्ही? ज्ञानोबरांची भाषा किती गोडे पहा. ज्ञानोबा म्हणतात तुम्ही काहीच करू नका. आणि मग संत कसे भेटन? काहीच करू नका याचा अर्थ तुम्ही तुमच्या जीवनाची अवस्था तयार करून ठेवा, आपोआप संत येतील आणि तुमच्यावर कृपा प्रसाद करतील. ऐका ज्ञानोबरांची भाषा किती गोडे पहा. ज्ञानोबा आता ते दिवस सुरू झाले, आता आंब्याला काय लागलेला आहे? फुलोरा लागलेला आहे. आता त्या फुलोऱ्यातून हळूहळू काय होईल तयार? छोटे छोटे आंबे तयार होईल आणि ते हळूहळू आंबे काय होतील? मोठे होतील. आणि मग तो आंबा कशाला लागल? शाकील लागल.
काही भागात शाकीला म्हणते, काही भागात पाडाला म्हणते, आहे का नाही? आंबा पाडाला लागला की आंबा पोपटाला पत्र लिहितो का? श्रीयुत पोपटराव यांना आंब्याचा नमस्कार. इतक्या दिवसाने ज्या आंब्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तो आंबा आता परिपक्व झाला. आपण या आणि आमचा आस्वाद घ्या. आपला विश्वासू आंबा. असा कधी आंबा पोपटाला पत्र लिहितो का? मग आंबा करतो काय? आंबा आपल्या जीवनाची अवस्था तयार करून परिपक्व होतो. पोपट आपोआप येतो आणि आंब्याचा आस्वाद घेतो. बघा माझ्या ज्ञानोबारायची भाषा सुद्धा किती गोड आहे. ज्ञानोबाराय म्हणतात तसंच तुमच्या माझ्या जीवनाची तुम्ही अवस्था तयार करून ठेवा. संत साधू महात्मा स्वतः येतील आणि तुमच्यावर कृपा प्रसाद करतील. ऐसी कर्म साम्य दशा जेत होय विरेशा. पुढे म्हटलंय तै श्री गुरु आपैसा भेटे. आपोआप संत साधू महात्मे येतील आणि तुमच्यावर कृपा प्रसाद करतील. जगद्गुरु तुकोबारायांचा एक गोड अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये संत साधू महात्मे माझ्या जीवनामध्ये भेटावे म्हणून वेळोवेळी देवाला विनंती करत राहिलो, प्रार्थना करत राहिलो. कोण पुण्य यांचा होईन सेवक जे द्वंद्वादिक दुरावली. पुढं असं म्हटलंय आयसे वर मे मज दावी. आणि पुढं म्हटलंय अंतरीच्या खुणा प्रगटोनी. असे वर्म मला सांगा देवा, असे निर्द्वंद्व रहित, असे निसंग रहित संत साधू महात्मे माझ्या जीवनात कधी भेटतील? काय करावं? मी माझ्या जीवनाची अवस्था तयार करून आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा मी सुद्धा एक दिवस झोपलो आणि झोपेमध्ये संत साधू महात्मे माझ्या जीवनात आले. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर. मी गंगेवर स्नानाला चाललो आणि स्नानाला जात असताना बाबाजी चैतन्य नावाचे संत साधू महात्मे भेटले. माघ शुद्ध दशमी तिथी पाहिली, गुरुवार दिवस पाहिला आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. आणि असे सद्गुरु ज्या काळात ज्या वेळेला माझ्या जीवनात भेटले तो काळ माझ्यासाठी अतिशय दुर्लभ आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराने त्या काळाला धन्यता दिली. अभंगाचा प्रथम धन्य काळ संत भेटी. 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 धन्य काळ
अतिशय दुर्लभातले महापुरुष संशय अतिशय दुर्लभातले दुर्लभ संत साधू महात्मे ज्या काळामध्ये मला भेटले तो काळ माझ्यासाठी अतिशय धन्य आहे बर का. कधी कधी संत साधू महात्म्यांनी वेळेला धन्यता दिलेली, कधी कधी काळाला धन्यता दिली, कधी कधी क्षणाला सुद्धा काय दिलेली आहे, धन्यता दिलेली आहे. ज्या ज्या काळात ज्या ज्या वेळेला ज्या ज्या क्षणाला संत साधू महात्मे भेटतात तो काळ त्यांच्या जीवनातला कसा असतो, अतिशय धन्य. धन्य हे आनंदाचे सापडले वेळ, इथं वेळेला धन्यता दिली आहे का नाही. आजच्या अभंगामध्ये काळाला धन्यता दिली. या अभंगात दोन शब्द गोड वापरले, धन्य काळ संत भेटी आणि पायी मिठी. भेट आणि मिठी या दोन गोष्टी जीवनामध्ये अत्यंत गरजेच्या आहे बरं का. भेट होणं हा मनुष्य जीवनातला योग आहे आणि नित्य कायमस्वरूपी संत साधू महात्म्यांचा संग तुमच्या माझ्या जीवनामध्ये राहणं हा जीवनातला क्षेम आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारा अपेक्षा करतायत योगाची आणि क्षेमाची बर का. भेट झाली म्हणजे क्षेम होईलच याची काही गॅरंटी नाही, पण क्षेम जीवनात झाला ना, सगळ्यात अवघड कोणती गोष्ट असेल तर तो क्षेम. कठीण योगा होणी क्षेम आणि ओकलिया होतो श्रम. माझे गुरुवर्य महाराज एक गोड दृष्टांत सांगायचे बरं का. योग आणि क्षेम, योग आला म्हणजे क्षेम होईलच हे काही सांगता येत नाही. आपल्या रामखेडाचे एक माणूस मुंबईला गेला, काहीतरी पोट पाणी भराव म्हणून आपलं घरदार प्रपंच वगैरे सोडून मुंबईला गेला. काहीतरी काम धंदा करावा म्हणून तो तिथं काम धंदा करू लागला. जे दोन पैसे यायचे त्या दोन पैशातून आपल्या लेकरा बाळा पत्नीला प्रपंचाला काय लागन ते खर्च करायचा आणि उरलेल्या पैशाचं लॉटरीचं तिकीट फाडायचा. आणि त्याला नाद लागला, आणि एकदा माणसाला नाद लागला की माणसाला घरी करमत, त्याला वाटतं कुठंतरी बुक्का लावून, आणि मग ते लॉटरीचं तिकीट फाडायला लागला. दिवसा मागून दिवस, महिन्या मागून महिने, वर्ष मागून वर्ष, 11 वर्ष ओलांडून गेले बाबा होते जे. पण त्याला काही लॉटरीचं तिकीटवर काही पैसे लागले नाही, त्याचा नंबर लागला नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराज म्हणायचे माणसाच्या जीवनातलं सातत्य आणि माणसाच्या जीवनातले चिकाटी जर माणसाच्या जीवनात असेल ना, तर एक ना एक दिवस त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. मग त्यांनी चिकाटी सोडली नाही, त्यांनी सातत्य सोडलं नाही. एक 12 वर्ष झाले दादा, आणि 12 वर्षानंतर त्या 2 रुपयाच्या लॉटरीच्या तिकिटावर त्याला नंबर लागला आणि त्या तिकिटावर त्याला 11 लाख रुपये लागले. एका गरीब माणसाला, रामखेड्याच्या माणसाला मुंबईत आल्यानंतर 11 लाख रुपये लागले. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळ, लोकमत, पुण्यनगरी, दैनंदिन, पुढारी सगळ्या पेपरला पहिल्या पानावर त्याचा सगळा बायोडाटा, कुठून आला, कसा आला, किती दिवसापासून लॉटरीचं तिकीट फाडतो, काय धंदा करतो, काय खातो, काय पितो, घर नंबर, गल्ली नंबर, झोपडपट्टीचा चट फोटो. आणि ते पेपर वाटण्यात आला आणि ते पेपर पडला चोट्याच्या हातात. चोट्याने पेपर वाचून ते म्हणे झोपडपट्टी अगर आपला तर धंदा झाला म्हणे आज. आणि मग हे सकाळीच उठलं 10 वाजता, बॅग घेतली, 11 लाख रुपये भरून आणले. आतून दरवाजा बंद केला, झोपडपट्टीचा दरवाजा, आणि दोघच म्हातारी सकाळी 10 वाजल्यापासून पैसे मोजायला लागले. बाप जन्मी शाळेत गेले आणि 11 लाख रुपये मोजायला. अशा लाल लाल जरीत नोटा होत्या. कितीच्या? म्हणजे 20 ची तुमच्या कोणाच्या डोक्यात नाही राहिली आता. 20 ची नोट कितीची कशी आहे, पण ती आहे का डोक्यात आपल्या कोणाच्या? काऊन नाही बरं? मोठ्या गोष्टीवर नजर आहे आपली. 2-2 हजाराच्या नोटा आणल्या. मग आता शाळेत गेले नाही, पैसे मोजायचे, कसं मोजायचं? म्हाताऱ्याने बंडल फोडायचं, म्हाताऱ्याच्या हातात एक नोट द्यायची, म्हाताऱ्याने उचलायची आणि खाली ठेवायची. 10 वाजल्यापासून पैसे मोजायला सुरू झाले. असं म्हणते बाबा, लय पैसा झाल्यावर माणसाला भूक लागत नाही, ताण लागत नाही, झोप येत नाही, है की नाही? सोने वाले सोना नाही, जिसके पास सोना है उसने सोना नाही. पैसे मोजायला सुरुवात झाली. संध्याकाळी 5:30-6 वाजले, अंधार पडला, झाकळ पडली. आता जरा कमी दिसायला लागलं म्हणून म्हातारी उठली आणि म्हातारीनं कोपऱ्यात असणारी चिमणी पेटली. चिमणी कधी बोलू तुम्हाला? चिमणी पेटली आणि त्या चिमणीच्या प्रकाशात पैसे मोजायला लागले. 10:30-11 वाजले हो. ज्याच्यात हातात पेपर पडला होता चोट्याच्या, त्याने आपला घर नंबर, बायोडाटा सगळा पाहिला आणि दाड 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 झोपडपट्टीच्या रस्त्याने निघाले हो. दरवाजासमोर गेले आणि दरवाजावर थाप मारली. धप, दरवाजा उघडा. दरवाजा उघडा म्हणले का दोघं म्हातारी 10:30-11 वाजता लाट 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 लाट. कोण?
ते म्हण कोण? आम्हीच हे, उघड दरवाजा. याच्या लक्षात आलं, अरे ज्या अर्थी एवढ्या रुबाबातून बाहेर आवाजातून येतो ना, त्या अर्थी हे चोर आहे, डाकू आहे, लुटणारे. आता आपलं काही खरं नाही. आजूबाजूला सगळा पडलेला पैसा म्हाताऱ्याने बॅगेत कोंबला, बॅग एका बाजूला लोटून दिली. आता म्हातारं दरवाजा उघडायला जाणार, तेवढ्यात म्हाताऱ्याने समोरच्या असणाऱ्या चिमणीवर चिमणी इजली फुंकर मारली. अंधार बुडूक झाला. दरवाजाच्या फटीतून येणारा प्रकाश बंद झाला की चोरायचे टाळकी फिरले. चोराने पाय वर केले, लात मारली दरवाजावर, धडेल धप दरवाजा मध्ये पाडला. आतमध्ये गेले तर अंधार बुडूक, हाताला हात दिसाना आणि डोळ्याला डोळा दिसाना. काय करावं? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातली सगळ्यात हुशार जात कोणती असेल तर ती चोट्ट्याची आहे बरं का. जिथं तज्ञ लोकांची बुद्धी संपून जाते आणि तिथून पुढे ज्यांची बुद्धी सुरू होते त्याला चोट्टे म्हणते बरं का. ऐका, ते हुशारच होते. त्यांनी आपल्या खिशातल्या टॉर्च काढा, बॅटरी काढा, लख प्रकाश केला. पैसे काढ. कशाचे पैसे? कशाचे पैसे? पेपर काढला, हे घर नंबर, गल्ली नंबर, बायोडाटा, कुठून आले, काय आले, सगळे हे तूच आहे ना. ते तो तू दुसरं खरं सांगा, इमानदारीने कोणला चोट्टे घरात आले पैसे द्या वाटते का? द्या वाटते? त्या चोट्ट्याने विचार केला, ह्या म्हाताऱ्याला आपण जीवच मारलं तरी म्हातारा 1 रुपया देणार. पण समोर म्हातारी होती, म्हाताऱ्याचा जीव सर सगळा कशात असेल तर कोणात आहे? एक रामपुरी काढली, म्हाताऱ्याच्या गळ्याला चाकू लावला. ते म्हणे ओय 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 थांब, काय न्यायचं त्यांनी? पैसा घेऊन जाय, घरातल्या गोधड्या घेऊन जाय, चट घेऊन जाय, पण माझ्या म्हातारपणचा आधार हिरावून घेऊ नको. पळतच गेला. 11 लाख रुपयाची बॅग उचलली, रात्रीच्या 11 वाजता चोट्ट्याच्या हातात दिली. चोट्टे फरार झाले. दृष्टांत संपला. सकाळच्या 10 वाजता 11 लाख रुपयाचा योग होता दादा, पण रात्रीच्या 11 वाजता 11 लाख रुपयाचा क्षेम झाला नाही. आपल्या जीवनात योग आला म्हणजे क्षेम घडणंच याची काही गॅरंटी नाही. पण संत साधू महात्म्यांची अपेक्षा आहे, संत साधू महात्म्यांची विनवणी आहे, मागणी आहे की संत साधू महात्मे एकदा जीवनात भेटले की त्यांची आमची कधीच ताटातूट होऊ नये. हरिजना सवे भेटी नहू अंग संग तुटी. आमच्या जीवनात अंगाची संघाची संत साधू महात्म्याची कधी ताटातूट होऊ नये. म्हणून भेट आणि मिठी अत्यंत महत्वाचे शब्द आहे. संत साधू महात्मे आमच्या जीवनात भेटावे आणि त्यांच्या पायाला मिठी पडली म्हणजे नित्य आम्ही त्यांच्या सेवेत राहावं, नित्य त्यांचा आम्हाला सहवास लाभावा, नित्य आम्ही त्यांच्या श्रवणात राहावं. काय फायदा आहे भेटीचा आणि मिठीचा? त्यांच्या क्षेम आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर काय लाभ होतो? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय लाभ होतो तुम्हाला ऐकायचं? अरे अंतःकरणामध्ये जेवढ्या संदेहाच्या गाठी असन त्या सगळ्या संदेहाच्या गाठी सुटून जातात आणि पोटात नाम अंतःकरणामध्ये शीतलता प्राप्त होते. अभंगाचं 2रं चरण. संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. हे झालं पोटी शीतल, झालं पोटी शीतल शीतल, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, बाबा संत साधू महात्म्यांची गाठ भेट झाली की तुमच्या माझ्या अंतःकरणातल्या सगळ्या संदेहाच्या गाठी सुटून जातात आणि पोटात नाम अंतःकरणामध्ये शीतलता प्राप्त होते. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटे शीतळ. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो,
संदेह या शब्दाचा अर्थ होतो संशय, संशय या शब्दाचा अर्थ होतो शंका, शंका या शब्दाचा अर्थ होतो भ्रम, भ्रम या शब्दाचा अर्थ होतो प्रश्न. मला तुम्हाला असं विचारायचं, तुमच्या माझ्या जीवनामध्ये शंका, भ्रम, संशय, जिज्ञा हे असावा का नसावा? शंका तुमच्या माझ्या जीवनामध्ये असावी का नसावी? संशय परमार्थातले सुद्धा संशय घातक आहे आणि परमार्थातले संशय सुद्धा कसे आहेत? घातक आहे. मला सांगा, संशय जो निर्माण होतो हा ज्ञानात निर्माण होतो का अज्ञानात निर्माण होतो? हा, बाबाचं म्हणणे अज्ञानात निर्माण होतो. भ्रम जो आहे अज्ञानात निर्माण होतो. पण ऐका, आमचे गुरुवर्य महाराज म्हणायचे रज्जू सर्पाचं ते दृष्टांत द्यायचे. मला सांगा, रज्जूवर जो सर्पाचा भास होतो तो रात्रीच्या 12 वाजता होतो का दुपारच्या 12 वाजता होतो? कसं आहे, कसं आहे हे पहा, दुपारच्या 12 वाजता म्हणावं तर दोरी दोरी रूपानेच भासणार आणि रात्रीच्या 12 वाजता म्हणावं तर आपण खरा साप सुद्धा तुडून जाऊ, इथं साप हे म्हणून सुद्धा कळणार. म्हणजे रात्रीच्या 12 वाजता सुद्धा आपल्याला रज्जूवर भ्रम होत नाही, दुपारच्या 12 वाजता रज्जूवर भ्रम होत नाही. मग कधी होतो? सांगितलं संध्या वेळ, त्याला संध्याकाळची वेळ. आपल्या मराठी भाषेमध्ये झाकड पलट्यावर, म्हणजे पूर्ण अंधार नाही आणि पूर्ण प्रकाश आहे. नेनो अंधार ना उजळले का, पूर्ण प्रकाशही नाही आणि पूर्ण अंधारही नाही. म्हणजे पूर्ण ज्ञानात सुद्धा भ्रम होत नाही आणि पूर्ण अज्ञानात सुद्धा भ्रम होत नाही. मंद अंधकारात जसा भ्रम होतो तसं ज्ञान अज्ञान मिश्रित अशी जी मधली अवस्था, तेव्हा माणसाला भ्रम होत असतो. बारक्या नाही, संध्याकाळची वेळ होती आणि असं काहीतरी पडलेलं दिसलं हो. आणि मग त्याला वाटलं नक्की सापच हो. आणि मग तो जोरात असे काही वस्तू दिसले का माणूस जरा बेबीज देठा बसून ओढतो, अरे त्यो म्हणलं मोठा साप जेच गावातले लोक पळाले, जेच काठ्या आणल्यावर कुठे कुठे हे म्हणे हो, जेच मारायला सुरुवात केली. ते हालाना चालाना पळाना. अरे त्या म्हणे बॅटरी का आणणार रे, उजेड आणला चमकीलं. अरे म्हणे दोरी आहे कशाचा साबण कशाचा. म्हणजे काहीतरी दिसलं पाहिजे, म्हणजे नेमकं साप आहे दोरी आहे हे न कळणं, याला म्हणते भ्रम. कधी झाला? पूर्ण प्रकाशही नाही आणि पूर्ण अंधारही नाही, अशी जी मधली वेळ त्याला काय म्हणते? मंद अंधकारा. तसं भ्रम जो होतो तो पूर्ण ज्ञानातही होत नाही आणि पूर्ण अज्ञानातही होत नाही. बर, संशयात पुन्हा 2 प्रकार आहे बर का, जर बारके नाही का. एक संशयात्मक भ्रम आहे आणि एक निश्चयात्मक भ्रम आहे. निश्चयात्मक भ्रम बदलत नसतो आणि संशयात्मक भ्रम हा बदलत असतो. निश्चयात्मक भ्रम हा बद्धाचा असतो आणि संशयात्मक भ्रम हा जिज्ञासूचा असतो. मग ऐका, जगद्गुरु आपलं शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज म्हणतायत, जो बद्धाचा भ्रम आहे ना तो बदलत नाही ना, त्याला सांगून काही उपयोग नाही. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा आणि व्यर्थ आपुले वाचा शिनवू नये. बद्धाला सांगून काही उपयोग नाही. मला सांगा, सापाला किती दूध पाजलं म्हणजे अमृत होईल? मूर्खाला किती उपदेश केला म्हणजे तो ज्ञानी होईल? अरे सापाला किती दूध पाजा त्याचा विषच होणार आहे आणि मूर्खाला किती उपदेश करा त्याला सांगून काही उपयोग नाही. सुभाषितकार म्हणतात, उपदेशो ही मूर्खाणाम प्रकोपाय न शांतये उलट पयपानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. त्याचे विषाचीच वृद्धी होणार आहे. म्हणून निश्चयात्मक जो भ्रमावाला आहे त्याला सांगून उपयोगाचं नाही. संशयात्मक जो भ्रमावाला आहे त्याला सांगाव, त्याचा भ्रम बदलत असतो आणि ज्याच्या भ्रमामध्ये परिवर्तन होतं ना त्याला त्याच्या जीवनामध्ये ती अवस्था प्राप्त होत असते. मग त्याला सांगावं लागतं, बाबा तू आमका नाही तर तू कोण आहे? मग त्याला तो म्हणत असतो, मग जर मी देह नाही तर मी देही आहे. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते. ऐकणे आहे मी हा कोण करावा विचार आणि म्हणे ज्ञानेश्वर. असे ज्याचे वृत्ती निर्माण होते ना दादा, याला म्हणायचं जिज्ञासू. भ्रम अत्यंत घातक आहे. परमार्थातले संशय सुद्धा घातक आहे आणि प्रपंचातले संशय सुद्धा घातक आहे. आपल्या मृत्यूला जर कारण कोण असेल प्रकाश बाबा,
तर आपल्या मृत्यूला कारण आहे संशय. ज्ञानोबारांची भाषा किती गोड आहे पहा. ज्ञानोबाराय म्हणतात, एत संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर, हे विनाशाचीच वागूर प्राणी असी. ज्ञानोबाराय म्हणतात आपल्या मृत्यूला कारण संशय. म्हणून सोपं बोलू का, सोपं सांगू तुम्हाला. लग्न झालं, लग्न झाल्यानंतर दोघा नवरा बायको मध्ये एकमेकाबद्दल संशय पाहिजे का विश्वास पाहिजे? जागे झोपले. कसं आहे, ज्या माणसाला वाटत असन आपला प्रपंच आपला संसार आनंदाचा व्हावा, त्या माणसाने दोघाबद्दल एकमेकाबद्दल नितांत विश्वास जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत त्यांचा संसार सफल होऊ शकत नाही. आता ज्या घटना घडायला लागल्या जगात, ह्या विश्वासातून घडायला लागल्या का संशयातून? हो, घटस्फोट, तलाक, आत्मदहन, रेल्वे खाली जाणं, रोगर पेलं, विहिरीत उड्या मारणं, या संशयातून घटना घडते का विश्वासातून? संशयातून. म्हणून संशय कसा आहे माणसाच्या जीवनातला? अत्यंत घोर आहे. किती घोर आहे, किती घातक आहे. माणसाचा प्राण घेतो संशय. आमचे गुरुवारी महाराज एक गोड दृष्टांत सांगायचे. जुन्या काळात एक राजा होता, पृथ्वीचा सम्राट होता, आणि एकुलती एक मुलगी त्याच्या पोटी जन्माला आली. लहानाची मोठी झाली, उपवर झाली, आता ती लग्नाला आली. आता ती एक दिवस आपल्या आईला म्हटली, आई मी एकुलती एक तुमच्या पोटी जन्माला आले, मला भाऊ नाही का, मला दुसरी बहीण नाही, मी एकटीच आहे. मी जर तुमच्या पोटी मुलगा म्हणून जन्माला आले असते तर मी कसं दिसले असते ग? आता ती राजाचीच कन्या होती. राजयाची कांता काय भीक मागे, आहे का नाही? काय कमतरता असणार आहे? ती म्हणे तू जर मुलगा असते तर कशी दिसली असं पाहिजे तुला. हे कपड्याचा ढीक घातला मुलांचा, बेस्ट वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आणले आणि दिवसभर त्या मुलीने वेगवेगळे मुलाचे ड्रेस घातले. दिवसभर खेळली बागडली, उड्या हाणल्या. संध्याकाळच्या टाइमला आई बरोबर तिने जेवण केलं आणि तिला वाटलं आता झोपायचंच आहे, म्हणून त्याच मुलाच्या ड्रेस मध्ये ती आई सोबत जेवण केलं आणि त्याच मुलाच्या ड्रेस मध्ये आई बरोबर झोपली. संजू भाऊ राजा शिकारीला गेला होता. 10:30-11 वाजता राजा शिकारून आला आणि त्याला वाटलं आपली बायको आपली मुलगी आपल्यासाठी एखाद्या उपाशी तापाशी बसले असतील, आपण त्याच्याकडे जावं, त्याला उठवाव. म्हणून राजा शयन कक्षामध्ये गेला तर आपली धर्मपत्नी आणि मुलाचा ड्रेस घातलेला याच्या दृष्टीने तो मुलगा त्या शयन कक्षामध्ये तळपायाची आग मस्तकाला गेली. डोक्यात संशय निर्माण झाला, आपली धर्मपत्नी आपल्या माघारी अशा प्रकारचे कृत्य करते, बास व्हायचं नाही आता यायला जगात. म्यान मधली तलवार काढी आणि मारणार. तेवढ्यात त्याने विचार केला, अरे हे जो कोण मुलगा असन हे आता आपल्या ताब्यात आहे, हे कोण आहे काय आहे, याला आपण पहिले विचारू आणि मगच याचा सूड घेऊ, याचा तुकडे तुकडे करून मारू, हत्तीच्या पायाखाली देऊ, कडे लोट करतो, उकाडत्या तेलात टाकू, फासावर चढू, समुद्रात बुडून मारू, पण हे नेमकं कोण हे पाहू. म्हणून हातातले बाजूबंद माग केले, म्हणजे जे भुक्का टाकला त्या पाठाडात त्या मुलाच्या जागी. तुम्ही सगळे गपकनच उठले बाबा. ते पोर ते म्हण कोण आहे, ते म्हण तू कोण आहे, ते म्हण मी तुमचे मंगल आहे ना, ते म्हण तू मंगल आहे तर मग टिंगल काऊन केली? लक्षात आलं तुमच्या? संशयाच्या भ्रमामध्ये जर त्यांनी तलवार टाकली असती तर मुलगी कोणाची मिली असती, बायको कोणाची मिली असती, नुकसान कोणाच झालं असतं? ऐका, संशय इतका घातक आहे, इतका घातक आहे. माणूस जर या गल्लीने चालला आणि एखादं जर घर बाजूला असन आणि घरामध्ये जर दोन माणसं बोलत असन तर आपल्या नावाचा उल्लेख जर घरात झाला तर पुढे गेलेला माणूस 4 पावलं माग येतो आणि भीतीला कान लावून ऐकतो घरात काय चाललं. आणि मग घरातले लोक म्हणजे बरं का जरा सांभाळून बोला, भीतीला का नाही, भीतीला का नाही, का भीतीच्या पलीकडून कान लागले. संशय किती घातक आहे, पुढे गेलेला माणूस माग आणतो. संशय इतका घातक आहे, माणसाचा प्राण घेतो दादा संशय. म्हणून पारमार्थिक संशय सुद्धा संत साधू महात्म्याच्या संगतीने जातात, पण व्यावहारिक संसारातले संशय सुद्धा संत साधू महात्म्यांच्या सानिध्यात जातात. म्हणून
भगवद्गीता उघडा, 4थ्या अध्यायामध्ये अर्जुनाला संदेह निर्माण झाला, संशय निर्माण झाला, आणि 18व्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणतो गत संदेह मुक्तस्य, आता माझा सगळा संदेह नाहीसा झाला. किंवा संत साधू महात्म्यांचे प्रमाण पहा, झाली संध्या संदेह माझा, सगळी संध्या गेली आणि संदेह सुद्धा माझ्या अंतःकरणातला नष्ट झाला. का? संत साधू महात्मे माझ्या जीवनात आले. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटे शीतळ. पोटामध्ये नाम, अंतःकरणामध्ये शीतलता प्राप्त होती. काय करतात होते संत साधू महात्मे? तुकोबाराय म्हणतात, त्यांच्या मुखातून निघालेलं प्रसाद रूपे महावाक्य आम्हाला भवसागरातून तारक ठरते. तत्वमसी महावाक्याचा उपदेश या श्रवण इंद्रियाच्या माध्यमातून केला की आम्ही जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होतो. ही अवस्था जर कशा माध्यमातून होत असन तर सद्गुरूच्या संत साधू महात्म्यांच्या मुखातून निघालेल्या महावाक्यातून ही अवस्था प्राप्त होती. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भवनदीचा झाला तारा आणि या उत्तरा प्रसादे, त्यांच्या मुखातून निघालेलं प्रसाद रूपी महावाक्य आमच्या जीवनासाठी तारक ठरले. कोण येतो? ते संत साधू महात्मे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे मंगळाता, तुका म्हणे मंगळाता, म्हणे मंगळाता, तुका 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 म्हणे मंगळाता. कोण दाता याहुनी, कोण दाता याहुनी, तुटल्या गाठी, संदेहाची तुटली गाठी. कोण दाता याहुनी, कोण दाता याहुनी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. झालो पोटी शीतळ, झालो पोटी शीतळ, झालो पोटी, झालो पोटी शीतल, हे झालो 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 पोटी शीतल, शीतल झालो, हे झालो 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 पोटी सीतारा. झालो पोटी, झालो पोटी, झालो पोटी, झालो पोटी शीतळ, शीतळाला
सीता संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या ज्ञानेश्वर मावली ज्ञानराम मावली तुकाराम ज्ञानेश्वर मावली विठ्ठल विठोपार कुमाई जय जय डोबार कुमाई ढोबार ढोबार कुमाई ढोबार जय जय डोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई ढोबार कुमार ढोबार डोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमाई तरी करदाढल ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हरिनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान छत्रपती शिवाजी महाराज बोलो रे भाई सब सज्जन की जय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा म्हणतात तुका म्हणे मंगळ आता कोण दाता या होडी तुकोबरा म्हणतात संत साधू महात्मे दोन विशेषण लावले. एक ते संत साधू महात्मे मंगल स्वरूपे आणि दुसरी गोष्ट ते संत साधू महात्मे दाते. मंगल कसे जसा भगवान परमात्मा मंगल स्वरूपे तसे संत साधू महात्मे मंगल एक. दुसरी गोष्ट सांगितली संत साधू महात्मे दाते. बाबा दाता होण्यासाठी 5 गोष्टी लागत असतात. अन्नदान लागतं, भूदान लागतं, गोदान लागतं, कांचनदान लागतं आणि ज्ञानदान लागतं. संत साधू महात्मे दाते आहेत म्हणजे नेमकं कशाचं दान करते? अन्नदान करते का भूदान करते का गोदान करते का कांचनदान करते? हे पहा संत साधू महात्मे हे 4ही दान करत नाही, पण जगातलं सगळ्यात श्रेष्ठ जे दान आहे त्याला म्हणते ज्ञान. 2च मिनिट राहिले झालं 2च मिनिट. ज्ञानदान घडे श्रेष्ठा. संत साधू महात्म्यांनी जे ज्ञान दान केले आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून अंतःकरणातल्या सगळ्या संदेहाच्या गाठी सुटून जातात. एक. आणि दुसरा अर्थ सांगितला जगातला सगळ्यात मोठा दाता जर कोणता असेल तर जो स्वतः नामचिंतन करतो आणि जगाकडून नामचिंतन करून घेतो. बस भाऊ तो जगातला सगळ्यात श्रेष्ठ दाता. दाता तोची एक जाना आणि नारायणा देवाचं जो नामचिंतन करून घेतलं जगातला सगळ्यात श्रेष्ठ दाता तो आहे. आणि संत साधू महात्मे स्वतः नामचिंतन करतात आणि जगाकडून नामचिंतन करून घेतात. म्हणून त्यांच्यासारखं दातृत्व जगात कोणाचं नाही. म्हणून प्रश्नार्थक शब्द वापरला कोण दाता या होणी. आणि त्यांनी जे दान केलंय त्या दानाच्या माध्यमातून अंतःकरणातल्या सगळ्या संदेहाच्या गाठी सुटून गेल्यात आणि पोटात नाम अंतःकरणामध्ये शीतलता प्राप्त झाली. असा या अभंगाचा भाव या ठिकाणी प्रतिपादन केला. हेच बरोबर